नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बांद्रा पश्चिम इथल्या अश्विनी जाधव ताईला भेटण्यासाठी आपण आलेले आहोत. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. द्या ओळख करू. हे माझे होणारे मिस्टर. नमस्कार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा माझी आई. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. ह्या माई काकी माई की चुलत चुलत सासू आहेत. नमस्कार. हे चुलत सासरे. नमस्कार. हा माझी काकू. नमस्कार. हे माझे काका. नमस्कार. ही माझी मोठी बहीण. हा हे माझे जिजू. नमस्कार. आणि हे भाऊ. नमस्कार. हे माझे दीर. बर 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 बर. हे पण दीर आहे. कळलं 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 कळलं. सगळ्यांची ओळख नाही. आणि हा माझा भाचा आणि हा माझा पुतणा. चला झाली सगळ्यांची ओळख. हो झाली. सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. आमच्या घरात तुमचं स्वागत. अरे वा. तुमच्यासाठी आम्ही खूप खूप वाट पाहिली. म्हणजे कधीपासून? माझ्या ताईकडे तुम्ही आलेलात तेव्हापासून म्हणजे माझी पण इच्छा होती की तुम्ही माझ्या घरी कधी याल. पण मग त्यासाठी पती हवे होते. तर मग पती कधी भेटतील मग तुम्ही येणार असं. होम मिनिस्टर साठी तुम्ही लग्न केलं? होम मिनिस्टरसाठी नाही. म्हणजे नंतर मग काउन्सिलिंग करिअर केलं. मग काउन्सिलिंग करिअर मध्ये असं जाणवलं की सोशल फील्ड मध्ये असं ऍक्टिव्हिस्ट असं नाही. आपला पण एक भाग असतो. आपला स्टेज असतं. त्या स्टेजमध्ये लग्न होणं गरजेचं असतं. मग त्यानंतर मग डिसाईड केलं की ठीक आहे मग हो. मुलगा पण. आणि मग छोटी बहीण पण अडून बसलेली की तुझं नाही होत तर मी नाही करणार. आणि तिला आधीच भेटलेला तिचा नवरा. म्हणून मग म्हटलं ठीक आहे चला. आणि मनसोक्त भेटल्यावर तिचा साखरपुडा माझ्या बरोबरच झाला. 9 नोव्हेंबरला आमचा साखरपुडा झाला. अरे वा चांगली. तुम्ही भेटले पती? हे आम्हाला म्हणजे माझी संस्था आहे त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेला. त्यांच्या कंपनी इन्व्हाइट केलेला. इव्हेंट होता तर मी गेलेली. तिथे आमची भेट झाली. पण कसं काय म्हणजे तिथे तुमची पहिल्यांदा भेटला तुम्ही? हो पहिल्यांदा. कसं काय? पण माझी तिकडे फ्रेंड काम करते तर तिने इन्व्हाइट केलेलं. तर मी गेलेली. तर मग तिकडे हे होते आणि मग ह्यांच्या बरोबर ओळख झाली वगैरे. मग नंतर हे कॉल वगैरे करायचे फोनवरती वगैरे. मग आम्ही बोलणं वगैरे चालू केलं. मग नंतर 3 महिने अशी फ्रेंडशिपच होती. मग म्हणजे भेटलो वगैरे आम्ही. मग नंतर जुहू बीच. हो. आणि मग ह्यांनी मला प्रपोज केलं. पण हे राहायला कुठे? दादरला सुंदरनगर मध्ये वेस्ट मध्ये. बरं. मग ते इतके दिवस तुम्ही जुहूला भेटत? हो जुहूला भेटत होतो. काय इथे लोक समोर खरं येतात समुद्रावर? हो ना. ऍक्च्युली त्यांचं ऑफिस जवळ आहे ना. बँड्राला आहे आणि मी पण बँड्राला राहते. ते बँड्रा ईस्टला मी बँड्राला. मग आम्हाला जुहू बीच जरा जवळ पडलं. आणि काटर रोड मध्ये काय सगळेच बघणार वगैरे म्हणून मग जरा चोरून भेटण्याची जरा मजा वेगळी असते ना. घरी कधी सांगितलं? मग ह्यांनी मला जेव्हा प्रपोज केला त्यानंतर मग मी घरी सांगितलं. मग घरी म्हणजे मी म्हटलं की आधी त्यांनी पण त्यांच्या घरी सांगावा नंतर मग ते माझ्या घरी येतील. तर म्हणजे आम्ही रात्रीच गप्पा वगैरे मारायचो. तर मग घरच्यांनी मला पकडलं. मग म्हणजे मी सांगितलं की फ्रेंड आहे. मग तिने म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीने नंबर काढला आणि मग त्यांच्याशी बोलणं केलं. आणि मग त्यांना घरी बोलवलं. मला स्वतःला सरप्राईज होतं ते. आणि मग सगळं स्ट्रगल झालं भरपूर. म्हणजे माझे सासरे एक्सपायर झाले 7 नोव्हेंबरला. आणि मग म्हणजे 9 नोव्हेंबरला आमचा साखरपुडा झाला. त्यानंतर मग 10 नोव्हेंबरला त्यांना ऍडमिट केलं वगैरे सगळं झालं. आणि केम हॉस्पिटलला ऍडमिट होते ते. खूप 15-20 दिवस आम्ही त्यांची सेवाच करत होती. आणि माझं नशीब की मला त्यांची सेवा करायला भेटलं. हो. रात्रंदिवस राहून त्यांच्याशी गप्पा मारायची वगैरे. त्यांना पॅरलाइज होतं. बोलू नाही शकत होते ते. पण ते असं म्हणजे मी त्यांना सांगायची ना की मी सोशल वर्कर आहे माहितीये का दादा तुम्हाला असं. तर मग ते हो हो असं करायचे. म्हणजे हसून वगैरे असं. खूप लळा लागला माझा. 15-20 दिवस मी होती ना तर खूप लळा लागला. एवढा लळा लागला की माझे वडील मला समोर दिसले. म्हणजे कारण माझे वडीलही एक्सपायर झाले 2007 मध्ये. तर मग त्यांची म्हणजे ते त्या स्टेजला तसेच होते. त्यामुळे ह्यांची खूप म्हणजे खूप इमोशनल टच झालं मला त्यांच्याशी असं. आणि मग ह्यांच्या फॅमिलीमध्ये इतकी इन्व्हॉल्व झाली ना
की असं वाटतच नाही मला की फक्त माझं साखरपुडा झालाय. आणि त्यांनी पण मला एवढं एक्सेप्ट केलं ना, खूप अटॅचमेंट झाली. त्यांच्या बहिणीनी, माझ्या नंदिनी वगैरे, माझी जाऊबाई, तिने ऍक्च्युली जाऊबाई लग्न झाल्यासारखंच आहे. हो फक्त विधी व्हायची बाकी आहे. हो ना. हो बोलवा मिस्टरांना. हो इकडे या. हे माझे नमस्कार. 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 काय एकदम केवढं भरभरून बोलतायत तुमच्याबद्दल. हा? ती आहेच तशी, ती सर्वांबद्दल तशीच एक सर्वांबद्दल जीव लावते भरपूर ते. हो ना. हा, आणि सर्वांबद्दल तिचं चांगलं मत असतं नेहमी. कधी कोणाला ती दुखवत नाही, कोणाबद्दल असं अपशब्द असं काहीच करत नाही. सर्वांबद्दल भरभरून बोलते भरपूर अशीच आहे. आणि खूप आमच्या घरी तर तिने एवढं हे तिथं की सर्वांना खूप पसंत केलं तिला. जेव्हा मी भेटलेली ना, घाबरायची की कसं होणार. आणि तेव्हा मी जाडी होती, तर ते मला ना, त्यांनी मग मी त्याला म्हणलं मी गणपतीमध्ये मी चॅलेंज केला की मी बारीक होऊन म्हणजे बारीक म्हणजे एवढी नाही आता एवढी बारीक ठीक होऊन दाखवेन. आणि मग त्यानंतर मग नोव्हेंबरमध्ये सगळे घरचे आलेले बघायला मला, आणि मग त्यांनी मला पसंत वगैरे केली. मग मी बघितलं ना, चॅलेंज केलेलं हे झालं. आमच्या घरी क्लायमेट कसं, आपल्या घरी आई वडील कसे गावच्या वातावरणात राहिलेले सर्व, त्यामुळे एवढं लव्ह मॅरेज असं पटकन एक्सेप्ट होण्यासारखं नव्हतं. मग नंतर मला टेन्शन होतं घरी काय करतील काय. मी आईला सांगितलेलं तसं की पण घरून नकार दिला असता तर काय केलं असतं? असं एवढा विचार नव्हता केला मी की नकार देते. पण नकार दिला असता तर समजवलं असतं त्यांना तरी पण की नाही समजले असते. मग केलं असतं, त्यांना समजले असते. माझ्या घरातले तसे समजूतदार आहे. तुमच्या घरून विरोध झाला असता तर? माझ्या घरातले वाटच बघत होते. मला तर परमिशन ग्रांटेड की तू म्हणजे आपण पप्पांची एक इच्छा होती की आपल्याच म्हणजे समाजातला वगैरे असेल तर मग बरं होईल असं. आणि पप्पांची ती इच्छा मला पूर्ण करायची होती. आणि मग मला ह्यांनी जेव्हा इंट्रोड्यूस वगैरे करून दिलं, ह्यांच्याबद्दल मी माहिती म्हणजे घेतली यांच्याकडून. हे खूप स्ट्रगल केले ह्यांनी. ह्यांच्या वडिलांसाठी यांनी खूप स्ट्रगल केलंय. वडील 4 वर्षापासून पॅरलाइज होते. हे लहान घरामध्ये रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून हे भरपूर ह्यांनी केलंय. ह्यांच्याकडून मी जाणून घेतलं. त्यामुळे मग मला ते खूप आवडलं, कारण एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती ज्याला आपल्या घराबद्दल एवढे रिस्पॉन्सिबिलिटी कळते, म्हणजे मग असाच नवरा आपल्यालाही समजून घेईल असं म्हणून पण मी. तुमच्या दोघांमध्ये कमी कोण बोलतं? हे बोलते. मी थोडा कमी बोलतोय. तुम्ही पण कमी बोलता. तुम्ही कधी जास्त बोलता? मी बोलते जेव्हा वेळ येते तेव्हा खूप बोलते. नाही आता आल्यापासून मी बोलायला सांगतो तेव्हा बोलताय, नाहीतर तुम्ही बोलतच नाही. आता मीच बोलले ना, हे बोलतायत आणि मीच मध्ये बोलले. नाही हो. नेमकं काय झालं याचे साक्षीदार तुम्ही आहात.